नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण डब्यासाठी ओल्या वाटाण्याची सुकी भाजी कशी करायची बघणार आहोत। सध्या थंडीच्या दिवसात वाटाणा खूप छान आणि ताजा भेटतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेऊयात। त्यात 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊयात। तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरी घालून त्याची व्यवस्थित फोडणी करून घेऊयात। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेऊयात। यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ। कांदा गुलाबी रंगापर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कट केलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात। कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यात अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊन व्यवस्थित परतून घेऊयात। नंतर त्यात ताजा फ्रेश वाटाणा घालून घेऊयात आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊयात। वाटाणा व्यवस्थित परतला की त्यात 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घरचा काळा मसाला आणि 1 चमचा तिखट घालून घेऊयात। तिखट हे तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकतात। त्यानंतर हे सर्व वाटाणा आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊयात। मसाले आणि वाटाणे व्यवस्थित परतले की ती चवीला खूप छान लागतात। त्यानंतर त्यात चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेऊयात आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित भाजी शिजवून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। आपली भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली? आवडल्यास नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।